हॅलो, नमस्कार मित्रांनो. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024साठी आपण लास्ट मोमेंट रिव्हिजन सिरीज घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ज्यावर आयोग फ्रिक्वेंटली आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारतो आहे असे टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. या लेक्चरमध्ये आपण विज्ञान या विषयांतर्गत आणि विशेषतः भौतिकशास्त्र या विषयांतर्गत जे न्यूमेरिकल्स आहेत आतापर्यंत विचारले गेलेले ते न्यूमेरिकल्स आपण या ठिकाणी रिवाईज करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आयोगाने कशा पद्धतीने ते न्यूमेरिकल्स विचारलेले आहेत, एकंदरीत त्या संदर्भात जे काही फॉर्म्युलाज वगैरे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ॲडिशन विथ आपण स्टेट बोर्डमधील जे काही न्यूमेरिकल्स किंवा गणितीय उदाहरणं आहेत त्याचा देखील समावेश केलेला आहे आणि काही संकल्पनात्मक गोष्टी आहेत तर त्याचा देखील या ठिकाणी समावेश केलेला आहे. ओके, सो राज्यसेवा पूर्व परीक्षेसोबतच इतर जे काही कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारले गेलेले होते सो त्याचा देखील या ठिकाणी समावेश केलेला आहे. ओके, सो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आपण हे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते एकंदरीतच 2 पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. सो पहिल्या पार्टमध्ये आपण गती अर्थात वेलोसिटी, त्याच्यानंतर आहे ऊर्जा, कार्य आणि शक्ती. ओके, सो या संदर्भाने आपण जे न्यूमेरिकल्स आतापर्यंत विचारलेले आहेत ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये प्रकाश. ओके, सो लाईट संदर्भात न्यूमेरिकल्स, त्याच्यानंतर आहे ध्वनी आणि विद्युतधारा. ओके, सो विद्युतधारा संदर्भात किंवा एकंदरीतच इलेक्ट्रिसिटी संदर्भाने विचारलेल्या न्यूमेरिकल्स आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात आणि तुम्हाला या दोन्ही पार्टमध्येचे जे काही PDF आहे ते तुम्हाला या एकत्रितपणे या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. आफ्टर सेकंड पार्ट अपलोड झाल्याच्यानंतर ते देखील आपण लवकरच करणार आहोत. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता या ठिकाणी गती, ऊर्जा, कार्य, शक्ती. ओके, सो थोडक्यात वेलोसिटी, एनर्जी, वर्क आणि पॉवर या संदर्भाने जे टॉपिकवर किंवा या टॉपिकवर जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा समावेश आपण या ठिकाणी केलेला आहे. सोबतच स्टेट बोर्डमध्ये जे काही न्यूमेरिकल्स आहेत त्याचा देखील या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे. ओके, सो सर्वात आधी वेलोसिटी किंवा गती संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारला जातो ज्याच्यामध्ये सरासरी वेग काढणे, त्याच्यानंतर अंतर विचारला जातो आहे किंवा त्वरण. ओके, ज्याला ॲक्सेलरेशन म्हटलं गेलेलं आहे ते विचारला जातो. सो आपण अंतर, त्याच्यानंतर आहे सरासरी वेग आपण जनरली काढत असतो. ओके, सो त्याच्या संदर्भात जे काही फॉर्म्युलाज वगैरे आहेत ते आपल्याला माहिती असते. सो त्वरण, या ठिकाणी त्वरण हे जे काही संकल्पना आहे ते जाणून घेऊयात आणि त्या संदर्भात जे काही न्यूमेरिकल्स स्टेट बोर्डमध्ये दिलेलं होतं ते देखील आपण सॉल्व्ह करूयात. ओके, सो त्वरण अर्थात काय तर ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय तर एखादी वस्तू आहे. ओके, सो गतिमान वस्तू अर्थात त्याच्यामध्ये बोट राहू शकतो, त्याच्यानंतर आहे एखादे वाहन राहू शकतो किंवा सायकल असेल किंवा इथलं जे काही गतिमान वस्तू. सो सुरुवातीला त्याचा वेग कमी असतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होत असतो आणि शेवटी एका गंतव्यस्थानावर पोहोचल्याच्यानंतर त्याच्यातील जो काही वेग आहे तो शून्य होत असतो. सो यामधील जो काही वेगातील बदल आपल्याला दिसून येतो, सुरुवातीला कमी, त्याच्यानंतर वाढलेला वेग आणि त्याच्यानंतर एखाद्या गंतव्यस्थानाच्या पोहोचल्याच्यानंतर त्याच्यातील जो काही वेग आहे तो शून्य होत असतो. सो या वेगातील जो काही बदल आहे तर या वेगातील बदलाचा जो काही दर आहे सो त्यालाच त्वरण म्हटला जातो आहे. ओके, सो थोडक्यात काय तर वेग बदलातील दरालाच आपण त्वरण म्हणत असतो. आता यामध्ये एखाद्या वस्तूचे त्वरण हे धन किंवा ऋण तसेच शून्य देखील असू शकतो. ओके, सो स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आला तर लक्षात ठेवा धन, ऋण किंवा शून्य देखील या त्वरण अंतर्गत किंवा एखाद्या वस्तूचे त्वरण हे धन असू शकतो, पॉझिटिव्हमध्ये असू शकतो, ऋण असू शकतो किंवा शून्य देखील असू शकतो. ओके, सो वेग स्थिर झाल्याच्यानंतर म्हणजे वाहन थांबल्याच्यानंतर त्याच्यातील जो काही त्वरण आहे ते शून्य होत असतो. ओके, सो त्याला शून्य म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो त्वरण शून्य होत असतो. आता त्वरण काढण्यासाठी जो काही फॉर्म्युला आहे तर ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो त्वरण काढण्यासाठी आपण वेगातील बदल आणि काळ या संकल्पनाचा किंवा या संकल्पनात्मक घटकाद्वारे एखाद्या वाहनातील जो काही त्वरण आहे ते काढत असतो. म्हणजेच काय तर वेगातील जो काही बदलाचा दर आहे ते काढत असतो. ओके, सो वेगातील बदल हे आपण सुरुवातीचा वेग काय होता, त्याच्यानंतर आहे अंतिम वेग अर्थात शेवटचा वेग आणि त्यासाठी लागलेला जो काही कालावधी आहे यानुसार आपण हे त्वरण काढत असतो. ओके, सो त्वरण म्हणजेच ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन हे ए या शब्दाने दर्शवलं जातो आहे. सुरुवातीचा जो काही वेग आहे तो यू या शब्दाने किंवा यू या अल्फाबेटने दर्शवला जातो आणि अंतिम वेग व्ही या अल्फाबेटने दर्शवला जातो. सो त्या संदर्भात जे काही फॉर्म्युला आहे ते दिलेलं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ओके, सो या फॉर्म्युल्यानुसार एकंदरीतच ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन 1. ओके, सो ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन अपॉन टी टाईम. ओके, सो अशा पद्धतीने हे जे काही फॉर्म्युला आहेत तर त्या फॉर्म्युल्यानुसार त्वरण काढलं जातं आहे. आता स्टेट बोर्डमध्ये जे काही प्रश्न दिलेलं होतं. ओके, सो ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे.
ॲज सच आतापर्यंत यावर प्रश्न विचारला गेलेला नाही, मात्र येणाऱ्या काळामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेत किंवा कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत किंवा मुख्य परीक्षेत देखील विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके, सो ठिकाणी प्रश्नात दिलेला आहे की एक बोट विराम अवस्थेपासून, ओके, सो लक्षात ठेवा या ठिकाणी कीवर्ड जो आहे तो विराम अवस्थेपासून निघून एक समान त्वरणाने जातो, म्हणजे एक समान गतीने जातो. जर ती 5 सेकंदात 15 मिनिटं प्रति सेकंद वेग गाठत असेल तर निर्माण झालेले जे काही त्वरण आहे आणि दिलेल्या वेळात पार केलेले अंतर किती असेल, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ओके, सो आपण डायरेक्ट स्टेट बोर्डमधून हे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे. सो या ठिकाणी एक बोट जी आहे ती विराम अवस्थेपासून म्हणजे काय तर थांबलेल्या अवस्थेपासून किंवा स्थिर अवस्थेपासून, म्हणजेच काय तर सुरुवातीचा वेग कसे असेल तर 0 असेल, कारण ती थांबलेली आहे. त्यामुळे सुरुवातीचा वेग या ठिकाणी आपण 0 घेऊ शकतो किंवा 0 आहे असं आपण समजू शकतो. ओके, त्याच्यानंतर 5 सेकंदात ती जी बोट आहे ती एकंदरीतच 15 मिनिट प्रति सेकंद एवढा वेग जो आहे तो गाठत असतो, म्हणजे वेगामध्ये बदल होतो. किती सेकंदामध्ये तर 5 सेकंदामध्ये. ओके, सो 5 सेकंदामध्ये वेगातील जो बदल आहे तो 15 मिनिटं प्रति सेकंद इतका जो काही वेग आहे, अंतिम वेग, तो गाठत असतो. तर अशा वेळेस निर्माण झालेले त्वरण काय असेल आणि त्या वेळामध्ये अर्थात 5 सेकंदामध्ये जो काही अंतर आहे तो किती अंतर पार केलेला असेल असा एकंदरीत प्रश्न ऐकून दिलेला आहे. ओके, आपण फॉर्म्युल्यानुसार किंवा आपण फॉर्म्युल्यात बघितलेलं आहे किंवा सूत्रानुसार जर आपण गेलं तर आपल्याला काय दिसून येतो तर सुरुवातीचा वेग अर्थात यू या अल्फाबेटने आपण दर्शवत असतो. सो सुरुवातीचा वेग विरामावस्थे आहे त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीचा वेग आपण 0 घेऊ शकतो, अर्थात 0 मीटर पर सेकंद. ओके, त्याच्यानंतर अंतिम वेग किती आहे तर अंतिम वेग या ठिकाणी दिलेला आहे 15 मीटर प्रति सेकंद, कारण 5 सेकंदामध्ये जो काही वेग गाठला गेलेला आहे. ओके, सो अंतिम जो वेग आहे तो 15 मीटर प्रति सेकंद अशा पद्धतीचा जो वेग आहे तो आपल्याला दिसून येतो. आणि त्यासाठी जो वेळ लागलेला आहे तो 5 सेकंद लागलेला आहे. आणि आपल्याला विचारले गेलेलं आहे त्वरण काय असेल आणि त्या वेळेत अर्थात 5 सेकंदामध्ये जो काही अंतर आहे तो किती अंतर पार केलेला असेल. आता एकंदरीतच या फॉर्म्युलानुसार जर आपण समीकरण मांडलं तर आपल्याला काय दिसून येतो तर सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग. सो पहिल्यांदा आपल्याला अंतिम वेग घ्यावा लागेल मायनस सुरुवातीचा वेग अपॉन जो काही टाईम लागलेला आहे. सो अशा या फॉर्म्युलानुसार आपण ते काढत असतो. सो अंतिम वेग किती होता तर 15 मीटर प्रति सेकंद. सो 15 मीटर प्रति सेकंद आणि सुरुवातीचा वेग आपण या ठिकाणी बघितलेला आहे 0 मीटर प्रति सेकंद. ओके, आणि वेळ किती दिलेला आहे सो अपॉन टाईम किती दिलेला आहे 5 सेकंद. सो 5 सेकंद जर आपण याला कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला योग्य जो पर्याय मिळेल. सो त्वरण किती मिळणार आहे तर 3 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. ओके, सो 3 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी या बोटीचा जो काही त्वरण आहे किंवा वेग बदलातील जो काही दर आहे तो आपल्याला मिळतो आहे. आता दुसऱ्या समीकरणानुसार अर्थात आपल्याला आता अंतर काढायचं आहे. सो अंतर काढण्यासाठी जे काही फॉर्म्युला दिलेला आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, हवं तर नोट डाऊन करून ठेवू शकता. ओके, सो अंतर हे यस या अल्फाबेटने या ठिकाणी दर्शवलं गेलेलं आहे. ओके, सो यस यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो थोडक्यात ते काय आहे तर या ठिकाणी यस म्हणजे काय तर यस म्हणजे अंतर, त्याच्यानंतर यू आपण बघितलेलं होतं. यू म्हणजे काय तर सुरुवातीचा वेग. ओके, त्याच्यानंतर टी म्हणजे काय तर टाईम अर्थात वेळ, त्याच्यानंतर प्लस 1/2 आणि ए म्हणजे काय तर आपण काढलेलं जो काही त्वरण आहे ते ए या अल्फाबेटने दर्शवत असतो. आणि टी स्क्वेअर अर्थात टाईमचा स्क्वेअर या ठिकाणी दिलेला आहे. वेळेतील जो काही वर्ग आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. जर आपण हे फॉर्म्युल्यानुसार किंवा समीकरण जे आहे ते मांडलं तर आपल्याला काय दिसून येतो. सो सुरुवातीचा वेग किती आहे यू, या ठिकाणी 0 आपण घेतलेलं होतं कारण सुरुवातीचा वेग 0 आहे. सो 0 त्याच्यानंतर इंटू 5 का तर 5 सेकंद दिलेला आहे. सो टाईम यू नंतर टाईम दिलेला आहे त्यामुळे टाईम किती आहे तर 5 सेकंद. सो आपण 0 इंटू 5 केला. 0 इंटू जर आपण कुठलीही संख्या मल्टिप्लायमध्ये केलं तर त्याचा जो काही आउटकम आहे तो 0च असतो. त्यामुळे या ठिकाणी 0 इंटू 5 0 होणार आहे. सो 0 या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर प्लस त्यानंतर 1/2 आणि 3 इंटू 5चा स्क्वेअर. आता 5चा स्क्वेअर म्हणजे काय तर 5 5 25. ओके, सो 25 इंटू 3 जर आपण केलं तर 75 येतो. ओके, सो 75 1/2 अशा पद्धतीने येईल. सो 75 जर आपण या ठिकाणी घेतलं तर 75/2 अशा पद्धतीने येईल. ओके, सो समोर 0 आहे. ओके, सो पुढे किती आहे 0 प्लस 75/2. ओके, सो एकंदरीतच 75चं जे काही 75/2 केलं तर आपल्याला 37.5 मीटर इतका जो अंतर आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. ओके, सो हे जे एक्झाम्पल आहे ते स्टेट बोर्डमधून आपण जसंच तसं घेतलेलं आहे. सो तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. सो यावर देखील आयोग प्रश्न विचारू शकतो किंवा भविष्यात
मुख्य परीक्षेमध्ये आयदर ते कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये असेल किंवा ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेमध्ये किंवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी हे कायमचं लक्षात ठेवा, हवेतील जे काही ध्वनीची चाल आहे, सो आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेलं होतं फॅक्च्युअल डाटा, त्यामुळे हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो हवेतील ध्वनीची जी काही वेग आहे किंवा चाल आहे ते 343 मीटर पर सेकंद आहे. ओके, सो रफली लक्षात ठेवा 343 मीटर पर सेकंद. ओके, आणि प्रकाशाची जी काही वेग आहे, ओके, सो प्रकाशाचा जो वेग आहे तो 3 × ओके, सो 3 × 10⁸. ओके, सो 3 × 10 ओके, सो मीटर पर सेकंद. ओके, सो 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ओके, सो हे लक्षात ठेवा, प्रकाशातील वेग किती आहे आणि ध्वनीतील वेग किती आहे. ओके, सो हवेतील ध्वनीचा वेग. त्यानंतरचा प्रश्न, ओके, सो या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न. लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीतील प्रकाशाची गती एक एकक येते. जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे जे अंतर आहे ते 8 मिनिटं 20 सेकंदामध्ये कापत असेल तर लांबीच्या एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती आहे ते काढा, अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे. सो याच्यामध्ये आपल्याला जी प्रकाशाची गती आहे ती मीटर पर सेकंद आहे किंवा किलोमीटर पर आवर आहे ते दिलेलं नाही, त्यामुळे या ठिकाणी एक जे प्रकाशाची गती दिलेली आहे ते एकच आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो अंतर काढण्यासाठी आपण काय करत असतो, सो अंतर काढण्यासाठी एकंदरीतच वेग गुणिला वेळ. ओके, सो या सूत्रानुसार आपण अंतर काढत असतो. आता आपल्याला काय दिलेलं आहे, तर वेग काय दिलेला आहे, सो वेग दिलेला आहे 1 एकक. ओके, सो 1 एककच या ठिकाणी आपल्याला गती घ्यायची आहे प्रकाशाची. सो प्रकाशाची गती 1 आणि वेळ किती दिलेला आहे, सो वेळ दिलेला आहे 8 मिनिटं 20 सेकंद. आता 8 मिनिटं 20 सेकंद याचा अर्थ काय, तर आपल्याला सेकंदामध्ये ते कन्वर्ट करावं लागेल. सो 8 × जर 60 केलं तर एकंदरीतच 480 अर्थात 480 सेकंद आपल्याला मिळतो आहे आणि प्लस त्याच्यामध्ये 20 सेकंद. ओके, सो 8 × 60 480 सेकंद आणि प्लस त्याच्यामध्ये ॲडिशनल 20 सेकंद दिलेले आहे, सो 20 सेकंद. सो असे 500 सेकंद झालेले आहेत. ओके, सो 500 सेकंद हे जे काही वेळ आहे ते दिलेलं आहे. सो या ठिकाणी जर आपण 500 सेकंद घेतला तर आपल्याला एकंदरीत अंतर किती मिळणार आहे, तर अंतर देखील 500 एककामध्ये मिळणार आहे. ओके, सो 500 एकक या प्रश्नाचं किंवा या ठिकाणी जे विचारलेला प्रश्न आहे त्यामध्ये नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती असेल असा दिलेला आहे. सो त्याचा जो काही योग्य पर्याय असणार आहे तो 500 एकक असणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 500 एकक या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर आहे गती या चॅप्टर अंतर्गत किंवा प्रकरणांतर्गत संवेग किंवा मोमेंटम संदर्भाने आपल्याला आयोग प्रश्न विचारत असतो. सो ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो यासच यावर देखील प्रश्न विचारला गेलेला नाही, मात्र स्टेट बोर्डमधील जे एक्झाम्पल आहे ते घेऊन आपण हे जे काही संकल्पना आहे ते समजून घेऊ. आता मोमेंटम म्हणजे काय, तर वस्तूचा वेग. ओके, सो एखाद्या गतिमान वस्तूचा वेग आणि त्याचे एकंदरीत वस्तुमान किंवा मास किती आहे त्यानुसार त्यांचा गुणाकार म्हणजे संवेग होय. ओके, सो संवेग अर्थात मोमेंटम हे अशा पद्धतीने काढला जातो. सो वस्तूचा वेग गुणिला वस्तुमान. ओके, सो वस्तुमान यानुसार एकंदरीत संवेग आपण काढत असतो. संवेग म्हणजे काय, तर मोमेंटम. आणि ही एक सदिश राशी आहे, म्हणजे याला दिशा आणि एकंदरीतच आहे गती. ओके, सो गती आणि दिशा हे दोन्ही असल्यामुळे याला आपण सदिश राशी म्हणत असतो. ओके, सो संवेग किंवा मोमेंटम हे सदिश राशी आहे, लक्षात ठेवा. आणि ते काढण्याचे फॉर्म्युला आहे ते P = mv. ओके, सो म्हणजेच काय, तर P म्हणजे मोमेंटम दिलेला आहे. ओके, सो मोमेंटम हे P या अल्फाबेटने दर्शवलं गेलेलं आहे, कॅपिटल P. आणि P = mv. m म्हणजे काय, तर मास. ओके, सो मास आणि वेलोसिटी. ओके, वेलोसिटी म्हणजे एकंदरीतच वस्तूचा वेग आणि त्याचे वस्तुमान यानुसार हे जे काही संवेग आहे ते काढला जातो आहे. ओके, त्याच पद्धतीने त्याचा जे काही संवेग परिवर्तनाचा दर आहे ते देखील काढला जातो. ओके, सो त्यासाठी जे फॉर्म्युला दिलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. आता या संवेगावर किंवा मोमेंटमवर एक प्रश्न स्टेट बोर्डमध्ये दिलेलं होतं. त्या ठिकाणी प्रश्नात काय विचारले गेलेलं आहे, एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्राम असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर जी तोफ आहे ती 0.25 मीटर प्रति सेकंद. ओके, मीटर प्रति सेकंद इतका वेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा. ओके, सो थोडक्यात
जे तोफ आहे तर त्या तोफेचे जे काही मागे प्रतिक्षेपित होण्याचा जो वेग आहे तर त्याच्यामध्ये 0.25 मीटर प्रति सेकंद या पद्धतीने ते मागे सरकले जातो तोफ उडाल्याच्या नंतर. आणि त्याचे जे काही वस्तुमान आहे ते 500 kg दिलेलं आहे. सो त्यानुसार आपल्याला त्याचा संवेग किंवा मोमेंटम काढायचा आहे. सो एकंदरीतच वस्तुमान आपल्याला आपण फॉर्म्युलानुसार या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की फॉर्म्युला काय दिलेला आहे तर P = mv. ओके, सो P म्हणजे काय तर आपल्याला मोमेंटम काढायचं आहे आणि मास किती दिलेला आहे. सो मास दिलेला आहे 500 kg. ओके, सो 500 kg. त्याच्यानंतर आहे वेलोसिटी अर्थात वेग किती दिलेला आहे तर 0.25 मीटर पर सेकंद. ओके, सो अशा पद्धतीने हे दिलेलं आहे आणि याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो हेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की संवेग m × v. ओके, सो मास × वेलोसिटी. सो 500 × जर आपण 25 केलं सो 25 × 5 = 125 आणि हे 2 घर मागे आहे त्याच्यामुळे 125 किलोग्राम मीटर पर सेकंड अशा पद्धतीने होईल. ओके, सो 125 किलोग्राम मीटर पर सेकंद हे या तोफ गोळा उडवल्याच्या नंतर तोफेचा जो काही संवेग आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी हे दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवू शकता. त्यानंतर आहे फोर्स किंवा बल. आता हे जे काही संकल्पना आहे ज्याच्यामध्ये फोर्स, बल किंवा प्रेशर, त्याच्यानंतर वर्क, ओके, पॉवर यावर आयोगाने फ्रिक्वेंटली प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. फोर्स अर्थात बल, ज्याला आपण मराठीमध्ये बल म्हणत असतो. सो विराम अवस्थेतील वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान असलेल्या वस्तूला स्थिर करण्यासाठी, वस्तूचा वेग आणि दिशा बदलण्यासाठी देखील एकंदरीतच किंवा त्याचा आकार बदलण्यासाठी जो आवश्यक घटक म्हणजे बल होय. ओके, सो थोडक्यात काय तर एखादी वस्तू गतिमान आहे तर त्या गतिमान वस्तूला स्थिर करण्यासाठी म्हणजे थांबवण्यासाठी किंवा थांबलेली वस्तू गतिमान करण्यासाठी, तसेच एखाद्या वस्तूची वेग किंवा दिशा यामध्ये बदल करण्यासाठी किंवा त्याच्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी ज्या घटकाची आवश्यकता असतो तर त्याला बल म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो फोर्स आणि फोर्सच्या संदर्भाने या ठिकाणी फोर्स म्हणजे काय तर वस्तुमान × त्वरण. ओके, सो त्वरण म्हणजे काय आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो हे एकमेकांशी कनेक्टेड आहे त्यामुळे आपण जे सिक्वेन्स घेतलेलं आहे त्या सिक्वेन्सनुसार लक्षात ठेवा. सो बल काढण्यासाठी आपण वस्तुमान × त्वरण काढत असतो किंवा या त्वरणानुसार आपण त्या एखाद्या वस्तूचा बल किंवा फोर्स किती आहे ते आपण काढत असतो. ओके, सो फॉर्म्युला देखील या ठिकाणी दिलेला आहे. सो फॉर्म्युला हे नोट डाऊन करून ठेवू शकता. F F म्हणजे फोर्स, सो m × a. ओके, सो m म्हणजे काय तर मास आणि a म्हणजे त्वरण. ओके, आता बलच्या संदर्भाने किंवा फोर्सचे जे काही एकक आहेत SI पद्धतीमध्ये किंवा SI सिस्टममध्ये न्यूटन, तर जे n या अल्फाबेटने दर्शवलं जातं तर CGS पद्धतीमध्ये किंवा CGS या सिस्टममध्ये डाईन या एककाचा वापर करून जे फोर्स आहे ते काढला जातो. ओके, सो मोस्टली या n अर्थात न्यूटन या पद्धतीचा वापर करून आपण जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करत असतो. ओके, त्याच्यानंतर आहे दाब किंवा प्रेशर. एका क्षेत्रफळात लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब किंवा प्रेशर म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो दाबाचे एकक कशा पद्धतीने काढला जातो तर बलाच्या SI पद्धतीमध्ये आपण बघितलेलं आहे की बल या एककाचे किंवा बलाचे जे एकक आहे ते न्यूटन आहे. ओके, आणि ते न्यूटन आणि क्षेत्रफळाचे जे काही एकक आहे ते m². ओके, सो चौरस किलोमीटर आपण म्हणत असतो. सो यानुसार दाबाचे जे एकक आहे किंवा प्रेशरचे जे एकक आहे ते n/m². ओके, सो न्यूटन अपॉन अर्थात बल अपॉन जे काही मीटर स्क्वेअर आहे ते आपण जे काही फॉर्म्युला आहे ते काढत असतो. यालाच पास्कल देखील म्हटलं जातं. ओके, सो दाब किंवा प्रेशरचे जे काही एकक आहे ते पास्कल आहे. हवामानशास्त्रामध्ये या एककाला बार म्हटलं जातो आहे आणि 1 बार म्हणजे 10चा वर्ग पास्कल. ओके, सो 1 बार म्हणजे काय तर 10चा वर्ग पास्कल इतका जो काही प्रेशर आहे तर त्याला 1 बार म्हटलं गेलेलं आहे. आणि दाब ही अदिश राशी आहे म्हणजे याला दिशेची किंवा दिशा यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. सो दाब ही अदिश राशी आहे हे लक्षात ठेवा. सो दाब संदर्भाने किंवा दाब काढण्यासाठी आपण बल आणि ज्यावर बल प्रयुक्त केलेलं आहे असे क्षेत्रफळ. ओके, सो या ठिकाणी समजा क्षेत्रफळ आहे. सो यावर वरतून जर काही वस्तू आपण ठेवल्या तर या क्षेत्रफळामध्ये किती त्या ठिकाणी प्रतियुक्तिक जो बल आहे तो किती झालेला आहे त्यानुसार आपण त्या क्षेत्रफळाचे दाब काढत असतो, ज्याला पास्कलमध्ये आपण काढत असतो किंवा बारमध्ये. ओके, हवामानशास्त्रामध्ये ते बार या एककामध्ये ते काढलं जातो आहे. ओके, आता या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते देखील स्टेट बोर्डवर आधारित आहे किंवा स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याचे तळाचे जे क्षेत्रफळ आहे ती 0.25 मीटर स्क्वेअर असून त्याचे वजन
50 न्यूटन किंवा त्याचे जे काही बल आहे ते 50 न्यूटन आहे, तर त्या डब्याने फळीवर किंवा त्या टेबलावर प्रयुक्त केलेला दाब काढा असं एकंदरीत दिलेलं आहे. ओके, सो थोडक्यात समजा या ठिकाणी टेबल दिलेलं आहे आणि याचे क्षेत्रफळ, या तळाचे क्षेत्रफळ किती आहे तर 0.25 मीटर स्क्वेअर. ओके, सो 0.25 मीटर स्क्वेअर आहे आणि त्यावर जे वजन आहे, ओके, सो खाऊच्या डब्याचं जे वजन आहे सो किती आहे ते 50 न्यूटन इतका वजन किंवा फोर्स आहे. तर त्याने या ठिकाणी जो दाब आहे किंवा प्रेशर किती दिलेलं आहे, ओके, सो समजा या ठिकाणी इतका प्रेशर खालती गेलेलं असेल तर त्या ठिकाणी दाब किती आहे त्या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. ओके, सो त्यानुसार आपण जर फॉर्म्युलानुसार जर आपण काढलं तर ते आपल्याला काय दिसून येतं, तर या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 0.25 मीटर स्क्वेअर आणि डब्याचं जे वजन आहे ते 50 न्यूटन. सो आपल्याला माहिती आहे की दाब काढण्यासाठी किंवा प्रेशर काढण्यासाठी बल अर्थात फोर्स अपॉन क्षेत्रफळ यानुसार आपण ते दाब काढत असतो. सो 50 न्यूटन अपॉन 0.25 मीटर आपण जर काढलं तर आपल्याला 200 न्यूटन मीटर स्क्वेअर आपल्याला जे काही दाब आहे किंवा प्रेशर आहे ते दिसून येतो. सो थोडक्यात जे काही दाबाचे एकक आहे न्यूटन मीटर स्क्वेअर, यालाच आपण पास्कल म्हणत असतो. ओके, सो पास्कल, सो 200 पास्कल. ओके, सो तुम्ही कॅल्क्युलेशन करा 25 दुने 50. ओके, सो त्याच्यावर इकडे 2 घरानंतर जे आहे ते न्यूमिरेटरमध्ये ते 2 घरावर शून्य लागतील. ओके, सो या ठिकाणी 200 हे जे काही आन्सर आहे ते मिळणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दाब किंवा प्रेशरच्या संदर्भाने एक्झाम्पल दिलेलं होतं. ओके, सो त्यानंतर आहे घनता किंवा डेन्सिटी. ओके, सो आयोग यावर देखील प्रश्न विचारत असतो आणि 2021च्या पूर्वपरीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेला होता. घनता किंवा डेन्सिटी म्हणजे काय तर एखाद्या पदार्थाचे वस्तुमान आणि त्याचे आकारमान यांचे जे गुणोत्तर असते त्याला आपण घनता म्हणत असतो. ओके, सो घनता म्हणजे काय किंवा डेन्सिटी म्हणजे काय तर वस्तुमान अर्थात मास आणि आकार म्हणजे वॉल्यूम. ओके, सो मास आणि वॉल्यूम यानुसार आपण त्याची डेन्सिटी काढत असतो. ओके, सो डेन्सिटी म्हणजे काय मास अपॉन वॉल्यूम यानुसार आपण डेन्सिटी काढत असतो. ओके, सो पदार्थाची घनता काढण्यासाठी आपण त्या पदार्थाचे वस्तुमान आणि त्याचा आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजेच घनता. ओके, आता पदार्थाची घनता व सापेक्ष घनतेवर आयोग आपल्याला प्रश्न विचारतो आहे आणि त्यावर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 21मध्ये ओके, सो 2021मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. आता घनता काढण्यासाठी आपण बघितलेलं आहे वस्तुमान अपॉन आकारमान. ओके, आणि याचे जे काही एकक आहे सो लक्षात ठेवा एकक कशा पद्धती या डेन्सिटी काढण्यासाठी जो SI पद्धतीमध्ये जी एकक आहे किंवा युनिट आहे ते आहे किलोग्राम मीटर क्यूब. ओके, सो किलोग्राम मीटर क्यूब या एककाचा वापर करून आपण घनता किंवा डेन्सिटी काढत असतो. ओके, सो किलोग्राम मीटर क्यूब. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे जी सापेक्ष घनता आहे. सो सापेक्ष घनतेच्या बाबतीत एक लक्षात ठेवा पदार्थाची सापेक्ष घनता काढण्यासाठी पाण्याच्या घनतेच्या तुलनेत त्या पदार्थाची किंवा धातूची सापेक्ष घनता किती आहे ते मोजली जाते. थोडक्यात काय तर पाण्याची घनता आणि पदार्थाची घनता यानुसार सापेक्ष घनता एखाद्या धातूची किंवा एखाद्या पदार्थाची काढली जाते. ओके, समजा एखाद्या धातूची अर्थात पाऱ्याची या ठिकाणी दिलेलं आहे पाऱ्याची जर आपल्याला सापेक्ष घनता काढायचं आहे. ओके, सो पाऱ्याची सापेक्ष घनता काढायची तर आपल्याला वरती पाऱ्याची घनता आणि खालती पाण्याची घनता. ओके, सो पाणी अर्थात वॉटर H2O घनता यानुसार आपण त्या पर्टिक्युलर धातूची किंवा पदार्थाची सापेक्ष घनता काढत असतो. ओके, आता स्टेट बोर्डमध्ये दिलेलं होतं. ओके, सो लक्षात ठेवा जर पाऱ्याची घनता 13.6 इंटू 10⁻³ ओके, सो 10चा क्यूब दिलेला आहे. ओके, सो 13.3 10चा घन किलोग्राम मीटर घनमध्ये तर त्याची सापेक्ष घनता किती आहे असा एकंदरीत दिलेला आहे. सो थोडक्यात पाऱ्याची घनता या ठिकाणी दिलेली आहे 13.6 इंटू 10⁻10चं जे काही क्यूब आहे ते किलोग्राम मीटर क्यूब. ओके, सो त्याची सापेक्ष घनता काढायला सांगितलेलं आहे. सो पाऱ्याची सापेक्ष घनता काढण्यासाठी आपण काय दिलेलं होतं तर पाऱ्याची घनता अपॉन पाण्याची घनता. ओके, सो वॉटर पाण्याची घनता यानुसार आपण ते काढत असतो. सो या ठिकाणी दिलेलं आहे पाण्याची घनता आणि न्यूमिरेटरमध्ये पाऱ्याची घनता. ऑलवेज लक्षात ठेवा न्यूमिरेटरमध्ये ज्या धातूची घनता काढायला सांगितलेली आहे सापेक्ष घनता. ओके, सो सापेक्ष घनतेच्या बाबतीत ज्या पदार्थाची किंवा ज्या धातूची सापेक्ष घनता सांगितलेली आहे तर ते ऑलवेज त्याची जी घनता आहे
त्या धातूची ती न्यूमिरेटरमध्ये असेल तर पाण्याची घनता ही डिनॉमिनेटरमध्ये असेल. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे, सो पाऱ्याची घनता किती दिलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता 13.6 × 10³ kg मीटरचा क्यूब. ओके, सो आणि आपल्याला पाण्याची घनता, ओके, सो पाण्याची घनता या ठिकाणी जे पाण्याची घनता आहे तर पाण्याची घनता दिलेली नाही. सो लक्षात ठेवा 1 × 10³ इतका पाण्याची घनता असते. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर जे काही कॅल्क्युलेशन आहे तर हे आपण काटू शकतो. ओके, सो 10³ डिनोमिनेटर आणि न्यूमिनेटरमध्ये काढल्याच्यानंतर आपल्याला जो ॲन्सर मिळणार आहे तो 13.6 इतका मिळणार आहे. सो या ठिकाणी पाण्याची घनता दिलेली नाही तरी हे लक्षात ठेवा 1 × 10³ इतका पाण्याची घनता आहे. ओके, सो त्यानुसार आपण हे सापेक्ष घनता काढत असतो आणि सापेक्ष घनता किती आहे पाण्याची तर 13.6 इतकी सापेक्ष घनता आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी जर पाण्याची घनता, ओके, या एक्झाम्पलमध्ये किंवा या उदाहरणामध्ये आपल्याला पाण्याची घनता दिलेली आहे. जर पाण्याची घनता 1000 किलोग्राम किंवा किलोग्राम मीटरचा क्यूब. ओके, सो तांब्याची घनता 8.9 × 10³ ओके, सो अशा पद्धतीने जे काही kg मीटर क्यूबमध्ये दिलेलं आहे त्या एककामध्ये असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो थोडक्यात पाण्याची घनता 1000 किलोग्राम मीटर क्यूब, ओके, मायनस क्यूब आहे. त्याच्यानंतर तांब्याची घनता 8.9 10³ मायनस किलोग्राम मीटर क्यूब. ओके, सो तर तांब्याची घनता किंवा तांब्याची सापेक्ष घनता किती आहे असं एकंदरीत दिलेलं आहे. सो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे ज्या धातूची सापेक्ष घनता विचारलेली असेल तर त्या धातूची सापेक्ष घनता काढण्यासाठी त्याची जी घनता आहे ती आपण न्यूमिरेटरमध्ये अर्थात काय तर अंशामध्ये घेत असतो. आणि पाण्याची जी घनता आहे सो सापेक्ष घनता ऑलवेज पाण्याच्या घनतेनुसार काढल्या जातो. सो पाण्याची घनता आपण डिनॉमिनेटरमध्ये अर्थात छेदात घेत असतो. ओके, सो या ठिकाणी तांब्याची जी सापेक्ष घनता काढण्यासाठी आपण तांब्याची घनता जर आपण विचारात घेतलं तर तांब्याची घनता किती आहे तर 8.9 × 10³ ओके, सो हे जे काही एकक आहे ते सारखंच असतं त्याच्यामुळे याचा विचार आपण करणार नाही. ओके, सो 8.9 × 10³ त्याच्यानंतर 1000 अर्थात 1000 किलोग्राम मीटर मायनस क्यूब. ओके, सो हे दिलेलं आहे आणि त्याचा अर्थ देखील या ठिकाणी सेम होतो आहे की वरचं जे 10 × 10चं जे काही क्यूब आहे तर ते 10चं क्यूब आणि हे जे काही एकक आहे ते आपण या ठिकाणी काढू शकतो आणि त्याला जो काही आन्सर किंवा आउटकम जो मिळणार आहे तो 8.9 किलोग्राम मीटर क्यूब इतका आपल्याला त्या तांब्याची किंवा या तांब्याची जी सापेक्ष घनता आहे ती मिळणार आहे. ओके, थोडक्यात तांब्याची घनता ही ऑलवेज पाण्याच्या संदर्भात काढला जातो. ओके, किंवा तांब्याची अर्थात धातूची घनता ही पाण्याच्या संदर्भात सापेक्ष घनता. ओके, आणि त्या संदर्भाने जे काही पदार्थ आहे किंवा धातू आहे ते ऑलवेज न्यूमिरेटरमध्ये असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा, हवं तर नोट डाऊन करून ठेवू शकता. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचं जे कन्सेप्ट आहे ते कार्य संदर्भाने आहे. आता कार्य म्हणजे काय तर एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे जे विस्थापन होतं. ओके, सो त्या वस्तूवर बल प्रयुक्त केल्याच्यानंतर त्या वस्तूचे विस्थापन जे झालेलं असते तर त्याला कार्य म्हटलं जातो आहे. ओके, सो कार्य घडून आले असं म्हणता येतो. ओके, सो स्टेट बोर्डमध्ये दिलेलं होतं. आता पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य या बलाचे परिमाण आणि बलाच्या पदार्थाचे दिशेने झालेले विस्थापन यांचा गुणाकारा इतकी असते. ओके, सो थोडक्यात काय तर कार्य काढण्यासाठी अर्थात वर्क काढण्यासाठी आपल्याला बल आणि त्या बलानुसार विस्थापन किती झालेलं आहे सो डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे त्यानुसार आपण हे जे काही कार्य आहे ते काढत असतो. ओके, सो या ठिकाणी फॉर्म्युला देखील दिलेला आहे. कार्य अर्थात W = बल. ओके, सो बल काय आहे किंवा फोर्स काय आहे ते मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, सो कशा पद्धतीने काढतात ते. त्याच्यानंतर विस्थापन म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट जे यस या अल्फाबेटने दर्शवलं जातं. ओके, सो यस हे दिलेलं आहे. आणि कार्य हे नेहमी SI युनिटमध्ये जूल या एककात काढलं जातो तर CGSमध्ये अर्ग. ओके, सो लक्षात ठेवा SI युनिटमध्ये कार्य हे जूलमध्ये काढला जातो तर CGS या पद्धतीमध्ये अर्ग यामध्ये. सो 1 जूल अर्थात 10चा वर्ग. ओके, सो 10चा वर्ग अर्ग इतका होतं. ओके, सो 10चा वर्ग म्हणजे काय तर 100 अर्ग म्हणजे 1 जूल. ओके, सो 1 जूल अशा पद्धतीने
या ठिकाणी जे एकक आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर भविष्यात प्रश्न आला तर ते आपल्याला सॉल्व करता येईल. ओके, सो कार्य हे जूलमध्ये काढलं जातो आहे. आता त्या संदर्भाने एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. उदाहरणार्थ 20 किलोग्राम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा. ओके, सो आपल्याला कार्य दिलेलं आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जी काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल जी ग्रॅव्हिटी आहे, ज्याला ग्रॅव्हिटेशनल त्वरण किंवा ॲक्सेलरेशन म्हटलं जातो, ते नेहमी कॉन्स्टंट असते आणि ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो ऑलवेज लक्षात ठेवा 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, सो 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर हे या ग्रॅव्हिटेशनल जे एक्सेलरेशन आहे ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये सॉल्व करताना या ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचा वापर होत आहे. ओके, सो त्यामुळे हे ऑलवेज कीप इन माइंड. आता या ठिकाणी आपल्याला 20 किलोग्राम वजनाची वस्तू दिलेली आहे आणि 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी जे कार्य आहे ते कार्य काढा अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो आपण बघितलेलं आहे बल आणि विस्थापन. बल किती लावावं लागेल आणि त्यानुसार त्या वस्तूची विस्थापन किती मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी जो लागणारा कार्य आहे ते आपण काढता येऊ शकतो. ओके, सो या ठिकाणी बल काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की बल हे आपण न्यूटनमध्ये काढत असतो. ओके, सो बल काढण्यासाठी या ठिकाणी बघू शकता न्यूटनमध्ये. सो वस्तुमान अर्थात मास आणि त्वरण अर्थात जे काही ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे त्यानुसार अर्थात FMA यानुसार आपण बल काढत असतो. सो सुरुवातीला या एक्झाम्पलमध्ये आपल्याला बल किंवा फोर्स काढावं लागेल. सो या ठिकाणी बघू शकता मास दिलेला आहे 20 kg वस्तुमान. त्याच्यानंतर आहे उंची अर्थात जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते किती करायचं आहे तर 10 मीटर उंच वरती न्यायचं आहे. ओके, सो वरती नेण्यासाठी आपण ते मायनसमध्ये जे काही गुरुत्वीय त्वरण असते किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असते ते मायनसमध्ये असते. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल जे ॲक्सेलरेशन आहे ते 9.8 मीटर सेकंद क्यूब. ओके, सो सॉरी क्यूब नाही तर स्क्वेअर आहे. ओके, सो मीटर सेकंद स्क्वेअर. आता या ठिकाणी 20 किलोग्राम वजनाची वस्तू आपल्याला फोर्स काढायचा आहे. सो आपल्याला ग्रॅव्हिटेशनल माहीत आहे किती आहे तर. सो फोर्स काढण्यासाठी वस्तुमान आणि ते त्वरण गुरुत्वीय त्वरण. सो गुरुत्वीय त्वरण किती दिलेलं आहे तर 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, आणि मायनसमध्ये का तर मायनसमध्ये दिलेलं आहे बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋण चिन्ह घेतलेलं आहे. म्हणजे विस्थापन जर खालच्या दिशेने आपला ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे तो खालच्या दिशेने असतो. म्हणजे वरून जर एखादी वस्तू खालती पडलं तर त्याचा वेग वाढत असतो. मात्र खालून एखादी वस्तू वर नेण्यासाठी आपण त्याच्यामध्ये जो वेग आहे तो मंदावत असतो म्हणजे कमी असतो. त्यामुळे या ठिकाणी मायनस घेतलेलं आहे. ओके, सो मायनस आहे वजा 9.8 मीटर स्क्वेअर. ओके, मीटर पर सेकंद स्क्वेअर. अशा पद्धतीने जर आपण हे फोर्स काढलं तर आपल्याला -196 न्यूटन इतका जो फोर्स आहे तो मिळतो आहे. ओके, सो -196 न्यूटन. आता आपण या ठिकाणी बल काढलेलं आहे. आता आपल्याला कार्य काढायचं आहे. सो बल किती दिलेलं आहे तर 196 मायनस ओके आणि इंटू डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन किती करायचं आहे तर 10 मीटर. ओके, सो एक मिनटं. सो बल दिलेलं आहे -196 न्यूटन आणि विस्थापन. ओके, सो विस्थापन कार्य काढण्यासाठी आपण बघितलेलं आहे बल आणि विस्थापन. बल इंटू विस्थापन. सो विस्थापन किती करायचं आहे तर 10 मीटर उंचीवर न्यायचं आहे. ओके, सो 10 मीटर उंचीवर नेण्यासाठी या ठिकाणी 10 मीटर घेऊयात. आता जर आपण याला कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो 1960 जूल. ओके, सो जूल इतका आणि मायनसमध्ये. ओके, कारण वरच्या दिशेने या वस्तूचे विस्थापन होत आहे त्यामुळे मायनसमध्ये येईल. सो एकंदरीतच या प्रश्नाचं जे काही योग्य आन्सर असणार आहे ते -1960. ओके, 1960 जूल इतकी जी काही कार्य आहे ते यासाठी करावे लागेल. ओके, सो थोडक्यात काय तर 20 किलोग्राम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे जे कार्य आहे ते किती आहे तर 1960 जूल. ओके, सो मायनसमध्ये वजा 1960 जूल इतका आहे. ओके, सो हे दिलेलं आहे. सो अशा पद्धतीने आयोगाने 2021च्या पूर्वपरीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारलेला आहे आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ओके पूर्वपरीक्षा 2020मध्ये देखील यावर प्रश्न विचारलेला होता. ओके, सो ते देखील आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. आता या प्रश्नात दिलेला आहे 5 वस्तुमान. ओके, सो 0.5 वस्तुमानाचे एक वस्तू वर फेकली असता. ओके, सो 0.5 kg वस्तुमानाचे एक वस्तू वर फेकली असता ती जास्तीत जास्त 5 मीटर वर जाते तर गुरुत्व बलाने केलेले कार्य किती असेल असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे.
आता अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये वरच्या दिशेने विस्थापन होत आहे किंवा वरच्या दिशेकडून खालच्या दिशेने विस्थापन होत आहे, सो त्या ठिकाणी आपल्याला जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे किंवा गुरुत्वाकर्षीय त्वरण आहे, ज्याला आपण गुरुत्वीय त्वरण म्हणत असतो, सो ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो युनिव्हर्सल आहे. वरच्या दिशेने करायचं असेल ओके एखाद्या वस्तूचे विस्थापन ते मायनसमध्ये लिहिले जाते. सो या ठिकाणी दिलेलं आहे -9.8 मीटर सेकंद स्क्वेअर. ओके, आता 0.5 kg वस्तुमानाचे एक वस्तू वर फेकली असता जास्तीत जास्त 5 मीटर वर जाते, तर गुरुत्व बलाने केलेले कार्य किती असा दिलेलं आहे. सो कार्य काढताना विस्थापनाच्या संदर्भात वरच्या दिशेने विस्थापन केले असेल, सो तसे त्या पद्धतीचे जर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी बल काढावे लागणार आहे. ओके, सो फोर्स आपल्याला काढावे लागणार आहे. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे काय तर मास दिलेला आहे, त्याच्यानंतर आहे विस्थापन किती करायचं आहे तर 5 मीटर. ओके, जे यस या अल्फाबेटने दर्शवलं गेलेलं आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे गुरुत्वीय त्वरण किती आहे तर मायनसमध्ये, कारण वरच्या दिशेने करायचे आहे त्याच्यामुळे -9.8 मीटर पर सेकंद. ओके, सो स्क्वेअर. आता सर्वात आधी आपल्याला बल काढावं लागणार आहे. सो बल किंवा या फोर्सचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. सो फोर्स = मास किती आहे तर 0.5 kg. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी त्वरण दिलेलं आहे -9.8 मीटर सेकंद स्क्वेअर. ओके, आणि जर आपण हे जे काही फोर्स आहे ते काढलं तर आपल्याला जो काही बल आहे तो किती मिळणार आहे तर -4.9 न्यूटन. ओके, सो इतका बल किंवा इतका फोर्स आपल्याला मिळतो आहे. ओके, सो मायनस का तर वरच्या दिशेने विस्थापन होत आहे म्हणून. ओके, सो मागच्या एक्झाम्पलमध्ये या एक्झाम्पलमध्ये आपण जे बघितलेलं होतं त्यावर आधारित हे प्रश्न विचारलं गेलेलं होतं. ओके, आता आपल्याला बल मिळालेलं आहे किंवा फोर्स मिळालेला आहे. सो -4.9 इतका न्यूटन आपल्याला फोर्स या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, आता कार्य काढण्यासाठी बल आपण 4.9 इंटू जर आपण विस्थापन केलं, विस्थापन किती आहे तर 5 मीटर आहे. ओके, वरच्या दिशेने. सो जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 4×5 = 20 आणि 9×5 = 45 म्हणजे हे 4.5. ओके, सो थोडक्यात 24.5. ओके, सो 24.5 जूल इतका आपल्याला या ठिकाणी जो याचा आन्सर आहे किंवा कार्य जे आहे या गुरुत्वीय बलाने केलेलं असेल. ओके, सो -24.5 जूल इतका कार्य या गुरुत्वीय बलाने केलेलं असेल. ओके, सो थोडक्यात या ठिकाणी वर्कच्या संदर्भात आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर आहे ऊर्जा. ओके, सो ऊर्जा अर्थात एनर्जीच्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. आता पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा. ओके, सो एखाद्या वस्तूमध्ये असलेली जी कार्य करण्याची क्षमता असते तर तिलाच या ठिकाणी ऊर्जा म्हटलं जात आहे. कार्य आणि ऊर्जेची जी एकक आहेत ती सारखीच असतात. ओके, सो लक्षात ठेवा. कार्याच्या बाबतीत आपण या ठिकाणी बघितलेलं होतं SI युनिटमध्ये जूल आणि CGS पद्धतीमध्ये अर्ग हे या कार्याचे युनिट आहेत. तर त्याचप्रमाणे ऊर्जेची अर्थात एनर्जीची युनिट देखील सेम आहे, ज्याच्यामध्ये SI पद्धतीमध्ये जूल आणि CGS पद्धतीमध्ये अर्ग सो सारखंच आहे. आता ऊर्जा आपण दोन जे ऊर्जा आहेत ज्यावर आयोग प्रश्न विचारतो आहे ते आहे गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे काय तर कायनेटिक एनर्जी आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे काय तर पोटेन्शियल एनर्जी. सो संकल्पनात्मकदृष्ट्या कायनेटिक एनर्जी म्हणजे काय तर ज्याला आपण मराठीमध्ये गतिज ऊर्जा म्हणत असतो. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे ज्या पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हटलं जातं. ओके, सो ॲज इट इज स्टेट बोर्डमधील जे काही डेफिनेशन आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे. सो एखाद्या वस्तूमधील जी गतिमान अवस्था असते तर त्या गतिमान अवस्थेमुळे त्या वस्तूला जी ऊर्जा प्राप्त झालेली असते तर त्यालाच आपण गतिज ऊर्जा म्हणत असतो. आणि गतिज ऊर्जेच्या संदर्भात जे फॉर्म्युला दिलेलं आहे ते लक्षात ठेवा. कायनेटिक एनर्जी = 1/2 आणि mv. ओके, सो मास आणि वेलोसिटीचा स्क्वेअर. ओके, सो मास या ठिकाणी मास इंटू वेलोसिटीचा स्क्वेअर हे जे काही कायनेटिक एनर्जी काढण्यासाठीचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो त्यावर आधारित स्टेट बोर्डमध्ये जे एक्झाम्पल आहे ते दिलेलं होतं. 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग 2 मीटर प्रति सेकंद असेल तर त्या क्षणी त्यामध्ये किती गतिज ऊर्जा असेल अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला नाही. सो हे देखील लक्षात ठेवा. 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून जर खाली पडत असेल तर आणि त्याचा वेग जर 2 मीटर प्रति सेकंद असेल. ओके, सो
त्या क्षणी त्यामध्ये गतिज ऊर्जा किती असेल असा एकंदरीत प्रश्न आहे. सो मास किती दिलेला आहे, वस्तुमान 250 ग्राम आणि वेलोसिटी किती दिलेलं आहे तर 2 मीटर प्रति सेकंद, अर्थात दोन्ही ग्राम आणि मीटर पर सेकंदमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला या 250 ग्रामच्या आधी आपल्याला काय करावं लागेल तर एकंदरीतच किलोग्राममध्ये रूपांतर करावं लागेल. सो 250 ग्राम भागिले आपण जर 1000 केला किलोग्राममध्ये करण्यासाठी. ओके, सो 250 ग्राम याला आपल्याला किलोग्राममध्ये करावं लागेल. सो 1000 अशा पद्धतीने जर आपण केलं तर एकंदरीतच 0.25 किलोग्राम इतका जो काही वेट आहे किंवा वस्तुमानाचं जे वजन आहे ते आपल्याला मिळतो आहे. ओके, सो लक्षात ठेवा मास किती आहे तर 0.25 किलोग्राम. ओके, सो ऑलवेज हे जे कायनेटिक एनर्जी आहे ते किलोग्राममध्ये मोजला जातो आहे त्याचे वस्तुमान, त्यामुळे के जी लक्षात ठेवा. जरी या ठिकाणी ग्राम दिलेलं असलं तरी या ठिकाणी जे मास किंवा जे वस्तुमान आहे ते आपण के जीमध्ये घेत असतो. ओके, आता या ठिकाणी जे दिलेलं आहे या सूत्रानुसार किंवा या फॉर्म्युल्यानुसार कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 मास आणि इंटू वेलोसिटीचा स्क्वेअर. ओके, सो वेलोसिटीचा स्क्वेअर. सो या ठिकाणी दिल्याप्रमाणे आपण मास काढलेला आहे. सो या ठिकाणी कायनेटिक एनर्जी 1/2, त्याच्यानंतर आहे मास किती दिलेला आहे तर 0.25 आणि वेलोसिटी किती दिलेला आहे तर 2चा क्यूब. ओके, सॉरी 2चा स्क्वेअर. ओके, 2 मीटर प्रति सेकंद आणि त्याचा या ठिकाणी जी दिलेला आहे वेलोसिटीचा स्क्वेअर अर्थात वर्ग. सो त्यानुसार जर आपण काढलं तर या ठिकाणी 2चा वर्ग 4 आणि 25 चौक 100. ओके, सो 25 चौक 100 म्हणजे 1 होणार आहे. या ठिकाणी 2 घर पुढे आहे त्याच्यामुळे 100 जर आपण केलं आणि 2 घर पुढे जर आपण हे केलं तर आपल्याला 1 मिळतो आहे आणि 1चं अर्धे. ओके, सो 1चं अर्धे जर आपण काढलं तर आपल्याला एकंदरीत 0.5 इतका जूल. ओके, सो जूलमध्ये असणार आहे. सो इतकी ऊर्जा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, सो हे दिलेलं आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, सो 0.5 जूल इतका जी एनर्जी आहे तर या कायनेटिक एनर्जी वरून दगड जेव्हा खाली पडत असेल तर त्यावेळेस ही गतिज ऊर्जा त्याच्यामध्ये असेल. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी गतिज ऊर्जेच्या संदर्भात दिलेलं आहे. त्यानंतर आहे स्थितीज ऊर्जा अर्थात पोटेन्शियल एनर्जी. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हटलं जातो आहे. ओके, सो थोडक्यात एखाद्या वस्तूची कायनेटिक एनर्जीच्या रूपात कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होण्याच्या आधीची जी अवस्था असते तर त्याला स्थितीज ऊर्जा म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो समजा एखाद्या उंचावर जर एखाद्या वस्तू आपण नेऊन ठेवलं तर त्याच्यामध्ये खालती सोडण्यासाठी जर उंचावर आपण एखादी वस्तू नेऊन ठेवलं तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी तयार झालेली असते की तेवढी किंवा ते किती खाली जाणार आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पोटेन्शियल तयार झालेलं असतं, त्यामुळे याला पोटेन्शियल एनर्जी म्हटलं जातो आहे. ओके, सो या संदर्भात हे दिलेलं आहे. रोलर कोस्टर, त्याच्यानंतर धरणावर असलेलं पाणी. ओके, झाडावर लागलेले जे काही फळ आहेत त्याच्यामध्ये देखील खालती येण्यासाठी जो पोटेन्शियल आहे ते असतो. ताणलेला बाण असेल. ओके, आणि हेस्टिंग शॉट देखील या ठिकाणी दिलेलं आहे. सो एक पोटेन्शियल एनर्जीचे एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. ओके, सो थोडक्यात काय तर विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते तर तिला स्थितीज ऊर्जा म्हटलं गेलेलं आहे. आता स्थितीज ऊर्जाचा फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. ओके, सो mgh म्हणजे काय तर मास, ग्रॅव्हिटेशनल जे ॲक्सेलरेशन आहे आणि हाईट यानुसार पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वरच्या दिशेने किती उंचीवर ते साठवलं गेलेलं आहे किंवा स्थिर आहे त्यानुसार आपण ही स्थितीज ऊर्जा काढत असतो. ओके, यावरून एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. 10 मीटर उंचीवरील जी इमारत आहे तर त्या इमारतीच्या टाकीवर 500 किलोग्राम वस्तुमानाचे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितीज ऊर्जा काढा असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो 10 मीटर उंच 500 किलोग्राम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेलं आहे तर त्यातील स्थितीज ऊर्जा किती असेल. सो त्यासाठी हे जे काही या फॉर्म्युल्यानुसार आपण काढू शकतो. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी अर्थात स्थितीज ऊर्जा हे mgh. m म्हणजे काय तर मास, त्याच्यानंतर g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल जे ॲक्सेलरेशन आहे ते, आणि h म्हणजे हाईट. ओके, उंची. सो मास किती दिलेलं आहे तर या ठिकाणी 500 kg दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ग्रॅव्हिटेशनल जे त्वरण आहे गुरुत्वीय त्वरण किती दिलेलं आहे तर 9.8 मीटर स्क्वेअर. ओके, आणि हाईट किती दिलेलं आहे तर 10 मीटर उंचीवर. ओके, सो 10 मीटर दिलेलं आहे. अशा पद्धतीने
सो याला जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय दिसून येईल, तर 10 मास किती आहे तर 500 किलोग्राम. त्याच्यानंतर आहे ग्रॅव्हिटेशनल 9.8 आणि मीटर किती दिलेलं आहे, उंची हाईट 10 मीटर. ओके, सो एकंदरीतच जर याला आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय दिसून येतं, तर 9.8 × 10 केलं तर ते 98 होणार आहे. आणि याला जर आपण 500ने 9 5 45, सो 450 8 5 40 म्हणजे हे झाले 49 आणि त्यावर हे 2 शून्य. ओके, सो 49 वर 2 शून्य म्हणजे अर्थात 3 शून्य होणार आहे. सो 49,000 जूल. ओके, सो 49,000 जूल इतकं जे काही एनर्जी आहे ते या पोटेन्शियल एनर्जीमध्ये दिसून येतो आहे. ओके, सो थोडक्यात काय, तर या एक्झाम्पलमधील जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे 10 मीटर उंचीवर साठवलेल्या टाकीत 500 किलोग्राम वस्तुमान असेल. ओके, वस्तुमान एवढे पाणी साठवलेले असेल तर त्या पाण्यामधील जी स्थितीज ऊर्जा आहे ती किती आहे, तर 49,000 जूल इतका पोटेन्शियल एनर्जी त्यामध्ये साठवलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जेच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं होतं. ओके, त्यानंतर STI पूर्वपरीक्षा 2012मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मीटर उंच नेला, त्या ठिकाणी जर गुरुत्वीय त्वरण 9.8 मीटर पर सेकंद असेल. ओके, सो मीटर पर सेकंद स्क्वेअर असेल तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितीज ऊर्जा. ओके, सो या ठिकाणी देखील स्थितीज ऊर्जेसंदर्भात STI पूर्वपरीक्षा 2012मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सो आपण बघितलेलं आहे की पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी आपण MGH अर्थात मास, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आणि हाईटचा विचार करत असतो. सो मास किती दिलेला आहे, तर या ठिकाणी मास दिलेला आहे 10 kg. त्याच्यानंतर आहे गुरुत्वीय त्वरण दिलेलं आहे, हे आपल्याला माहितीच असणे अपेक्षित आहे, मीटर स्क्वेअर. ओके, सो मीटर पर सेकंड स्क्वेअर गुरुत्वीय त्वरण आणि उंची हाईट किती दिलेलं आहे तर 10 मीटर. सो 10 मीटर हाईट. जर आपण याला कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय दिसून येतो, तर एकंदरीतच या ठिकाणी 10 kg × 9.8 आणि 10 मीटर. ओके, सो 9.8 × 10 जर आपण केलं तर हे 98 होतात आणि प्लस याला 10ने गुणाकार केलं तर आपल्याला 980 जूल इतकी जी ऊर्जा आहे ते या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो थोडक्यात काय, तर 980 जूल इतकी ऊर्जा या 10 kg वस्तुमान असलेल्या पदार्थ जे आहे ते जमिनीपासून 10 मीटर उंच नेला तर त्या ठिकाणी इतकी स्थितीज ऊर्जा अर्थात 980 स्थितीज ऊर्जा या ठिकाणी प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो थोडक्यात पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. एकंदरीत हे मिसलेनियस प्रश्न आहे किंवा एकंदरीत या संदर्भाने जे काही आपण मागे जे डिस्कस केलेलं आहे त्यापेक्षा स्वतंत्र आपण म्हणू शकतो. ओके, सो या प्रश्नात आपल्याला काय दिसून येतं, तर एका वाफेच्या इंजिनाला 3.6 इंटू 3.6 × 10⁹ जूल मीटर इतका दराने जर उष्णता पुरवली. ओके, सो उष्णता या कन्सेप्टवर आधारित हे प्रश्न आहे. त्यापासून इंजिन. ओके, सो इंजिन जे आहे ते 5.4 × 10⁸ जूल मीटर इतका दराने कार्य करत असेल. सो अशा इंजिनची कार्यक्षमता किती टक्के असेल असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो उष्णतेच्या संदर्भाने अर्थात हीटच्या संदर्भाने जी इंजिनची कार्यक्षमता आहे त्यावर आधारलेला प्रश्न आहे. ओके, सो 2018मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके, आता इंजिनची कार्यक्षमता काढण्यासाठी लक्षात ठेवा इंजिनने किती कार्य केलेलं आहे आणि इंजिनची जी उष्णता, इंजिनला मिळालेली उष्णता यानुसार एकंदरीतच इंजिनची कार्यक्षमता काढली जाते. ओके, सो लक्षात ठेवा या ठिकाणी इंजिनची कार्यक्षमता किंवा एखाद्या वस्तूची कार्यक्षमता राहू शकतो. ओके, सो इंजिनची कार्यक्षमता कार्य. ओके, सो इंजिनने केलेले कार्य आणि त्यासाठी इंजिनला पुरवली गेलेली उष्णता किती होती. ओके, सो यानुसार एकंदरीत त्याची कार्यक्षमता काढली जाते. ओके, आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे दिलेलं होतं तर त्याच्यामध्ये इंजिनची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता किती आहे तर 5.4. ओके, सो 5.4 × 10⁸ जूल मिनिट इतका इंजिनची कार्यक्षमता इंजिनची जे काही
कार्य आहे ते दिलेलं आहे. ओके, सो आपल्याला सर्वात आधी कार्य घ्यावे लागेल. त्याच्यानंतर जे उष्णता आहे, उष्णता किती पुरवलेली आहे तर 3.6 इंटू 10⁹ जूल मिनट इतकं जे काही उष्णता आहे ती पुरवल्या गेलेली आहे. ओके, सो हे जे या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो 5.4 इंटू 10⁸ ओके जूल मिनट आणि त्याच्यानंतर 36 दिलेलं आहे. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय दिसून येतं तर यामध्ये एक जे शून्य आहे ते कमी आहे यापेक्षा. ओके, सो 10मध्ये 10 हे 8 म्हणजे काय तर या ठिकाणी 10वर 8 शून्य आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि खाली जे दिलेलं आहे डिनॉमिनेटरमध्ये तर त्याच्यामध्ये 10वर 9 शून्य आहेत याचा अर्थ असा होतो. ओके, सो या ठिकाणी एक शून्य या डिनॉमिनेटरमध्ये जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय दिसून येईल तर 54 म्हणजे 5.4 आणि 3 इंटू 10 अशा पद्धतीने होईल. आणि जर आपल्याला याला पूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर जर आपण याला वरती नेलं, ओके, सो हे 54 होणार आहे आणि खालती 3.6. ओके, सो याला देखील आपण पूर्णांकामध्ये आणायचं आहे तर याला आपण 10ने मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 540 होणार आहे आणि खालतीचे 36. ओके, सो अशा पद्धतीने जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं 18 दुने 36 सो 18 दुने 36 आणि 18 तेरी 54. ओके, सो 30 आणि 2 परत सो 15. ओके, सो 15% या ठिकाणी जे दिलेलं आहे. सो 540 डिवायडेड बाय 36 जर आपण केलं तर जे काही पर्सेंटमध्ये जी आकडेवारी येणार आहे ती 15% येणार आहे. ओके, सो हे जे काही फॉर्म्युला आहे ते तुम्ही ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत असाल ते तुम्ही ते तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. मात्र हे अशा पद्धतीने सॉल्व करायचं होतं म्हणून हे दिलेलं आहे. ओके, सो मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा किंवा सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर पुढच्या सेगमेंटकडे जाऊयात. आता या ठिकाणी शक्ती किंवा पॉवरच्या संदर्भाने दिलेलं आहे. ओके, सो पॉवर अर्थात शक्तीच्या बाबतीत या ठिकाणी जे दिलेलं आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा कार्य करण्याच्या दरास शक्ती किंवा पॉवर म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो हे जे काही कन्सेप्ट आपण मागे पहिल्या स्लाईडपासून जे बघत आहोत ते एकंदरीत सिक्वेन्स वाईज आहे. ओके, सो आपल्याला शक्ती काढायची आहे तर त्याआधी आपल्याला कार्य काढणे आवश्यक असतो. जर कार्य काढायचे असेल तर त्याआधी आपल्याला बल किंवा फोर्स काढणे आवश्यक असतो. त्यावर हे सर्व जे काही एक्झाम्पल आहे ते डिपेंड असतात. ओके, आणि तशा पद्धतीचे जे प्रश्न आहे ते अलीकडे राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये देखील विचारला जातो आणि इव्हन कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये देखील विचारला जातो आहे. त्यामुळे हे जे काही सिक्वेन्स आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. हवं तर नोट्स काढून ठेवा प्रॉपरली. आता शक्ती म्हणजे काय तर कार्य करण्याच्या दरास शक्ती किंवा पॉवर म्हणतात. आता यासाठी 2 फॉर्म्युले आहेत. ओके, 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा. शक्ती इज इक्वल टू कार्य अर्थात वर्क आणि अपॉन टाईम. ओके, सो कार्य अपॉन जे वेळ आहे सो यानुसार देखील शक्तीचा जो काही पॉवर आहे ते काढला जातो. किंवा शक्ती हे इज इक्वल टू बल फोर्सनुसार देखील काढला जातो, कारण कार्य काढताना आपण फोर्सचा आणि डिस्प्लेसमेंटचा विचार करत असतो. त्यामुळे अशा 2 पद्धतीने किंवा 2 फॉर्म्युलानुसार जे पॉवर आहे ते काढला जातो आहे. ओके, आणि या दोन्हीवर आधारित आयोगाने प्रश्न विचारलेले त्यामुळे हे दोन्ही लक्षात ठेवा. आता शक्तीची जे एकक आहे ती प्रति सेकंद जूल यानुसार काढला जातो. ओके, सो जूल प्रति सेकंद अशा पद्धतीने त्याची एकक आहे, ज्याला वॅट जे काही शास्त्रज्ञ होते. ओके, सो जेम्स वॅट यांचे नाव दिलेलं आहे आणि या एककाला वॅट म्हटलं जातो आहे. ओके, सो शक्तीचे जे काही एकक आहे ते वॅट आहे. सो लक्षात ठेवा वॅट. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा 746 वॅट म्हणजे 1 हॉर्स पॉवर होतो. ओके, सो पुढच्या एक्झाम्पलमध्ये किंवा 2017च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते या हॉर्स पॉवरवर आधारित किंवा HP वर आधारित प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा 746 वॅट म्हणजे 1 हॉर्स पॉवर होतो. सो हे देखील लक्षात ठेवा. ओके, आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्नात काय दिलेलं आहे तर एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती. ओके, सो या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी बल काढायचं आहे, त्याच्यानंतर कार्य किती केलेलं आहे आणि त्यानुसार आपण शेवटी शक्ती काढणार आहोत. ओके, सो 3 स्टेपमध्ये हे जे काही आन्सर आहे ते किंवा या प्रश्नाचे आन्सर निघणार आहे. ओके, सो माणसाला 25 किलो वजनाची जी बॅग आहे वस्तुमान किती दिलेलं आहे तर 25 किलो 5 मीटर उंचीवर नेण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो 30 सेकंद आहे. तर त्याने वापरलेली शक्ती किती आहे किंवा पॉवर किती वापरलेली आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, 1225 वॅट, 40.83 वॅट, 1.64 वॅट आणि 245 वॅट.
सुरुवातीला आपल्याला आधी बल काढावं लागणार आहे. ओके, सो बल नंतर आपण कार्य काढणार आहोत आणि कार्यानुसार ओके सो वर्क आणि टाईमनुसार आपण शक्ती काढत असतो. ओके, सो या ठिकाणी बल किती दिलेलं आहे, किंवा बल काढण्यासाठी आपण FMG फोर्स इज इक्वल टू mg अर्थात मास आणि ग्रॅव्हिटी फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल जे काही त्वरण आहे एक्सेलरेशन ते काढत असतो. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे सो ग्रॅव्हिटेशनल त्वरण किती असतो तर ऑलवेज लक्षात ठेवा या ठिकाणी दिलेलं नाही, त्यामुळे तरी देखील हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो 25 × 9.8 मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. ओके, सो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशा पद्धतीने जर आपण हे फोर्स काढलं तर आपल्याला 245 न्यूटन. ओके, सो न्यूटनमध्ये बल आपल्याला मिळतो आहे 245 न्यूटन. त्याच्यानंतर बल मिळाल्याच्यानंतर किंवा फोर्स मिळाल्याच्यानंतर आपण कार्य काढत असतो. सो कार्य काढण्यासाठी आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट हे यस या अल्फाबेटने दर्शवलं जातं आहे. ओके, सो फोर्स किती काढलेलं होतं तर 245 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट किती करायचं आहे तर 5 मीटर उंचीवर न्यायचं आहे. सो 5 मीटर. सो या ठिकाणी किती कार्य होतील, सो एकंदरीतच कार्य हे आपण जूलमध्ये काढत असतो. सो जर आपण हे 245 × 5 केलं तर एकंदरीतच 1225 इतका जूल आपल्याला जे काही कार्य आहे किंवा वर्क आहे ते होतो आहे. ओके, सो 1225 जूल आपल्याला जे वर्क आहे ते मिळतो आहे. सो यानंतर आपण शक्ती काढणार आहोत. सो वर्क किती काढलेलं होतं, सो शक्ती काढण्यासाठी वर्क अपॉन टाईम. ओके, सो वर्क अपॉन टाईम यानुसार काढला जातो. आणि एक पॉवर काढण्यासाठी फोर्स इंटू वेलोसिटी. ओके, सो FEV. ओके, F × V यानुसार देखील काढला जातो आहे. ओके, सो या ठिकाणी शक्ती काढण्यासाठी वर्क अपॉन टाईम यानुसार या फॉर्म्युल्यानुसार आपण त्याची पॉवर किती आहे ते काढू शकतो. ओके, सो 1225 आणि टाईम किती दिलेला आहे तर 30 सेकंद दिलेला आहे. ओके, सो या ठिकाणी 30 सेकंद दिलेलं आहे आणि आपण 1225 हे जूल कार्य काढलेलं आहे. 1225 30 सेकंद जर आपण याला कॅल्क्युलेशन केलं तर एकंदरीतच 40.83 वॅट इतकी जी ऊर्जा आहे ती इतकी ऊर्जा नाही तर एकंदरीत शक्ती किंवा पॉवर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने 3 स्टेपमध्ये या प्रश्नाचं जे काही आन्सर आहे ते निघतो आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता जे हॉर्स पॉवरवर विचारलेला आहे. ओके, सो 59 HP 38 HP म्हणजे काय तर हॉर्स पॉवर. प्रश्न काय विचारला गेलेला आहे तर एका लिफ्ट म्हणजे काय, ज्याला आयोगाने मराठी ट्रान्सलेशनमध्ये ऊर्ध्ववाहक म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो लिफ्ट. ओके, सो आपण खालच्या फ्लोअरवरून वरच्या फ्लोअरवर जातो ते लिफ्ट. ओके, सो एका लिफ्टची ओझे वाहून नेण्याची जी कमाल मर्यादा आहे ती 1800 kg आहे. ती 2 मीटर पर सेकंड एवढ्या चालीने अर्थात 2 मीटर पर सेकंद इतक्या वेगाने ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने गतिमान आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि गतीला विरोध करणारे जे घर्षण बल आहे ते 4000 न्यूटन आहे. ओके, सो गतीला विरोध करणे म्हणजे गतीला थांबवण्यासाठी जे काही घर्षण बल आहे ते 4000 न्यूटन आहे. तर मोटर यंत्राकडून लिफ्टला किती ताकद पुरवली जाईल अर्थात किती पॉवर दिली जाईल ते निश्चित करा अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल जे काही फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल जी एक्सेलरेशन आहे ते दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी जर दिलेलं नसलं तर ते ऑलवेज लक्षात ठेवा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. ओके, आणि या ठिकाणी दुसरे आकडेवारीनुसार दिलेले असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे. ओके, सो या ठिकाणी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेलं आहे. ओके, आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. सो एक फॉर्म्युला आहे ते लक्षात ठेवा. जर अशा पद्धतीने घर्षण बल दिलेलं असेल आणि त्यानुसार जर वस्तुमान आणि त्या ठिकाणची जी ताकद आहे किंवा एकंदरीत पॉवर विचारलेलं असेल. ओके, सो त्या ठिकाणी फोर्स काढण्यासोबतच त्या ठिकाणी जो घर्षण बल आहे तर त्याचा समावेश देखील या ठिकाणी करावा लागतो. ओके, सो फोर्स काढताना प्लस मध्ये आपण ते जे काही ऑलरेडी जे घर्षण बल आहे किंवा जे फोर्स ऑलरेडी दिलेला आहे सो अशा 2 फोर्सेसचा किंवा 2 बलांचा समावेश या अशा पद्धतीच्या एक्झाम्पलमध्ये होतो आहे. ओके, सो या ठिकाणी बघू शकता वस्तुमान किती दिलेलं आहे तर 1800 kg. ओके, 1800 kg वस्तुमान. त्याच्यानंतर गुरुत्वीय त्वरण दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो या ठिकाणी जर गुरुत्वीय त्वरण दिलेलं नसेल तर अशा वेळेस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायचं. मात्र या ठिकाणी जर एक्झाम्पलमध्ये दिलेलं असेल तर दिलेलंच घ्यायचं. ओके, लावायला लागणारे घर्षण बल किती आहे तर घर्षण बल किती दिलेलं आहे तर 4000 न्यूटन. ओके, सो आणि ऊर्ध्व दिशेने गतिमान होण्याचा वेग किती दिलेला आहे, वरच्या दिशेने जो काही गती आहे ती आहे 2 मीटर
पर सेकंद स्क्वेअर. ओके, सो अशा पद्धतीने 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर दिलेलं आहे. आणि हे देखील 2 स्टेपमध्ये आपण सॉल्व करू शकतो. सर्वात आधी आपण बल, ओके, सो बल काढणार आहोत आणि बलच्या नंतर बल इंटू वेग काढून आपण त्याची शक्ती काढणार आहोत. ओके, सो जे शक्तीच्या दुसऱ्या फॉर्म्युलानुसार आपण ते काढणार आहोत. ओके, आता या ठिकाणी बल किती दिलेलं आहे, तर बल काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला वस्तुमान आवश्यक असतो, त्याच्यानंतर गुरुत्वीय त्वरण, या 2 घटकानुसार आपण बल काढत असतो. प्लस या ठिकाणी घर्षण बल ॲड करणे आवश्यक आहे. असे 2 बल या ठिकाणी ॲड होणार आहेत. सो बल अर्थात वस्तुमान इंटू गुरुत्वीय त्वरण आणि त्यामध्ये घर्षण बल ॲड करणार आहोत. ओके, सो वस्तुमान किती दिलेलं होतं तर 1800 kg. सो 1800 kg इंटू जर 10 केलं, गुरुत्वीय त्वरण किती दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंद. ओके, सो त्या या ठिकाणी 18,000 इंटू 10 केलं तर ते होणार आहेत 18,000. ओके, सो 1810 इक्वल टू 18,000. ओके, आणि त्याच्यामध्ये प्लस घर्षण बल किती दिलेलं आहे तर 4,000. ओके, सो अशा पद्धतीने एकंदरीतच 22,000 न्यूटन इतका बल आपल्याला मिळतो आहे. ओके, सो 22,000 न्यूटन इतका बल. त्याच्यानंतर आता शक्ती. ओके, सो शक्ती काढण्यासाठी 2 फॉर्म्युले दिलेलं होतं. एका फॉर्म्युलामध्ये आपण वर्क अपॉन टाईम यानुसार शक्ती काढत होतो. ओके, सो या ठिकाणी टाईम आणि वर्क अपॉन टाईम हे या ठिकाणी कार्य दिलेलं नसल्या कारणाने किंवा टाईम हे देखील आपल्याला दिलेलं नसल्या कारणाने आपण याचा वापर, कारण या ठिकाणी वेग आणि वेलोसिटी आणि मास. ओके, सो या ठिकाणी गती दिलेली आहे, त्यामुळे या सूत्राचा वापर करून अर्थात शक्ती सो बल आणि वेग या सूत्राचा वापर करून आपण हे जे काही एक्झाम्पल आहे ते सॉल्व करणार आहोत. आता आपण 22,000 न्यूटन काढलेलं आहे. ओके, सो 22,000 न्यूटन बल काढलेलं आहे आणि वेग किती दिलेला आहे तर वेग दिलेला आहे 2 मीटर पर सेकंद. ओके, सो 2 मीटर पर सेकंद. सो 2 मीटर पर सेकंद. सो याच्यातील जी काही पॉवर आहे ती पॉवर किती येणार आहे तर 44,000. ओके, सो 44,000 कशामध्ये तर वॅटमध्ये येणार आहे. ओके, सो वॅटमध्ये येणार आहे. आता आपल्याला काय कशामध्ये विचारलेलं आहे तर एस पीमध्ये विचारलं गेलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी एस पीमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे या वॅटचे जर एस पीमध्ये आपण कन्वर्ट करायचं असेल तर एकंदरीतच या वॅटला 746ने भाग द्यावा लागतो आणि त्यानुसार एकंदरीत जर आपण 746ने भाग दिला तर जो काही कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर आपला जो काही एक्झाम्पल जे आन्सर मिळणार आहे ते 59 राऊंड फिगरमध्ये 59 इतका जो काही एच पी किंवा हॉर्स पॉवर आहे तो मिळणार आहे. ओके, सो पॉईंटमध्ये देखील आहे, मात्र राऊंड फिगर हे आकडा जो दिलेला आहे ती 59 दिलेला आहे आणि 59 असणारा पर्याय क्रमांक 1. सो त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी या शक्तीच्या संदर्भात किंवा पॉवरच्या संदर्भात हे प्रश्न विचारले गेलेले होतं. ओके, त्यानंतर आहे यावर फ्रिक्वेंटली प्रश्न विचारला जातो आहे आणि कंबाईनमध्ये देखील यावर मुख्य परीक्षेमध्ये असो किंवा पूर्वपरीक्षेमध्ये असो यावर प्रश्न विचारला जातो आहे. ओके, अतिशय सोपा एक्झाम्पल किंवा अतिशय सोपा प्रश्न आपण म्हणू शकतो. सो एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे तर 300 वॅटचे एक वॉशिंग मशीन. ओके, सो शक्ती ऑलरेडी दिलेली आहे. 300 वॅटचे एक वॉशिंग मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते. जर एका युनिटचा दर किती आहे तर 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती, असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, आपल्याला खर्च काढायचा आहे. सो कीवर्ड लक्षात ठेवा, 300 वॅटची वॉशिंग मशीन आहे. प्रतिदिन किती तास चालवले जाते 1 तास. युनिटचा दर किती आहे तर 31 आणि किती दिवसासाठी तर मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतो त्यानुसार मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी जो वापरलेला खर्च आहे तो किती असेल विजेचा खर्च, असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, आता खर्च काढण्यासाठी आपण जे फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युला कुठला यूज करत असतो तर E इज इक्वल टू W इंटू टी. ओके, सो W म्हणजे काय तर या ठिकाणी वॅट. ओके, सो वॅट इंटू टाईम यानुसार आपण त्यासाठी जो लागणारा खर्च आहे किंवा किंमत आहे ते काढत असतो. सो हेच दिलेलं आहे खर्च ईमध्ये. ओके, सो शक्ती वॅटमध्ये दिलेला आहे आणि वॅट काढताना त्याचे किलोवॅटमध्ये रूपांतर करणे आवश्यक असतो. ओके, सो 1000 वॅट बरोबर 1 किलोवॅट. सो 1 किलोवॅट म्हणजेच 1 युनिट. ओके, सो 1 युनिट हे लक्षात ठेवा. सो या ठिकाणी लिहून ठेवा वाटलंस 1000 वॅट बरोबर 1 किलोवॅट आणि 1 किलोवॅट बरोबर 1 युनिट. आणि आपल्याला जे विजेच्या संकल्पनेवर आधारित जे प्रश्न विचारला जातो ते युनिटवर आधारित असतात आणि त्यानुसार आपल्याला त्याचे जे
किंमत आहे ते काढायचं असतं. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यामध्ये 300 वॅटचे दिलेलं आहे. सो 300 वॅटला आपण आधी 1000 वॅट किंवा किलोवॅटमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण त्याला 1 मिनटं 300 वॅट डिवायडेड बाय 1000 वॅट. ओके, तेव्हा ते आपल्याला 0.3 किलोवॅट यामध्ये मिळणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण ते 0.3 किलोवॅटमध्ये जी शक्ती आहे ती काढलेली आहे. ओके, आता कालावधी किती दिलेला आहे तर कालावधी दिलेला आहे प्रतिदिन 1 तास चालतो आणि मार्च महिन्यामध्ये दिलेला आहे. सो प्रतिदिन 1 तास म्हणजे 1 इंटू मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात तर 31 दिवस असतात. सो किती तास चाललेला असेल तर कालावधी चाललेला आहे 31 तास. ओके, सो 31 तासाचा जो टोटल कालावधी आहे तो लागलेला आहे. ओके, सो या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला 31 इंटू 0.3 जर आपण काढलं तर या ठिकाणी 9.3 युनिट. ओके, सो युनिटमध्ये निघणार आहे 9.3 युनिट. ओके, कारण आपण बघितलेलं आहे 1000 वॅट म्हणजे 1 युनिट. सो 0.3 आणि किती तास चाललेला आहे तर 31 तास. सो त्यानुसार आपण जर युनिटमध्ये काढलं तर 9.3 युनिट इतकी जी काही शक्ती आहे किंवा जो युनिटमध्ये जो खर्च आहे तो झालेला आहे. ओके, आता प्रति युनिटचा दर 3 रुपये दिलेला आहे. सो 9.3 इंटू एका युनिटचा दर किती दिलेला आहे तर 3 रुपये. जर आलं आपण 3ने. ओके, सो 9.3 इंटू 3 केलं तर एकंदरीतच 9 तिरी 27. ओके, आणि 3 तिरी 9. ओके, सो 27 रुपये 90 पैसे इतके जे खर्च आहे या विजेचा खर्च मार्च महिन्यामध्ये होणार आहे. ओके, सो मार्च महिन्यामध्ये मशीनसाठी वापरलेला विजेचा खर्च किती असणार आहे तर 27.90. ओके, आणि 27.90 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी वॉशिंग मशीनवर आधारित किंवा विजेवर आधारित एकंदरीतच त्याची शक्ती वापरल्या गेल्यामुळे जो काही खर्च आहे तो काढायला सांगितलेला आहे. सो हे जे काही फॉर्म्युला आहे ते लक्षात ठेवा. E = वॅट इंटू टाईम यानुसार एकंदरीतच आपण अशा पद्धतीच्या किंमत किंवा खर्च काढू शकतो. ओके, सो त्यावर आधारित एक प्रश्न देखील या ठिकाणी दिलेला आहे ते देखील आपण सॉल्व करू शकतो. ओके, सो तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये सॉल्व करणार आहात. ओके, होमवर्क तुमच्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे 2023च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आणि तापमान आधारित. ओके, सो टेम्परेचरवर आधारित प्रश्न आहे. मुलाचा ताप 104 डिग्री फॅरनहाईट आहे. हे ताप किती डिग्री सेल्सिअस आहे. ओके, सो एकंदरीतच 104 डिग्री फॅरनहाईट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. सो सर्वात आधी आपल्याला फॅरनहाईटचे डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये रूपांतर कसे करतात आणि डिग्री सेल्सिअसचे फॅरनहाईटमध्ये रूपांतर कसे करतात ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. तेव्हा या प्रश्नाचा आपण आन्सर देऊ शकतो. सो फॅरनहाईटचे डिग्री सेल्सिअसमध्ये रूपांतर करताना फॅरनहाईटमधून 32 मायनस केला जातो आणि त्याला 5/9 याने भाग दिला जातो आणि त्यानुसार जो काही आउटकम मिळेल तो एकंदरीत आपल्याला सेल्सिअसमध्ये मिळतो आहे. ओके, सो थोडक्यात जर या ठिकाणी फॅरनहाईट 104 दिलेला आहे. सो 104 फॅरनहाईट जर आपण काढलं तर त्याला 32 मायनस केल्याच्यानंतर एकंदरीतच इंटू 5/9 याने भाग दिल्याच्यानंतर एकंदरीत आपल्याला जो काही आउटकम मिळणार आहे तो या ठिकाणी 72. ओके, सो 104मधून जर आपण 104 फॅरनहाईटमधून आपण जर 32 मायनस केलं तर एकंदरीत 72 जे काही फॅरनहाईट ते उरतो आहे आणि प्लस याच्यामध्ये इंटू. ओके, सो इंटू 5/9. ओके, सो 5/9 केलं तर आपल्याला 9 × 9 = 8 72 आणि 8 × 5 = 40. सो 40 डिग्री सेल्सिअस. सो 40 डिग्री सेल्सिअस या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने देखील आयोग प्रश्न विचारतो आहे. आता हेच जर आपल्याला जर डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान दिलेलं असेल आणि फॅरनहाईटमध्ये किती असेल असा जर प्रश्न विचारलेला असेल तर लक्षात ठेवा त्यासाठी डिग्री सेल्सिअसमधील तापमान घ्यायचं. ओके, सो 40 डिग्री सेल्सिअस तापमानाचे फॅरनहाईटमध्ये किती. ओके, सो फॅरनहाईटमध्ये रूपांतर करण्यासाठी सो 40 डिग्री दिलेलं आहे 40 डिग्री सेल्सिअस. सो इंटू 9/5 या ठिकाणी आपण 5/9 घेतलेलं होतं. ओके, सो या ठिकाणी 9/5
आणि त्यामध्ये +32 ॲड करायचं. ओके, सो या ठिकाणी आपण फॅरनहाईटमध्ये 32 मायनस केलेलं होतं, मात्र या ठिकाणी 32 ॲड करायचं आणि जो काही आउटकम निघेल तो एकंदरीतच आपल्याला फॅरनहाईटमध्ये निघेल. सो या ठिकाणी बघू शकता 40 दिलेलं आहे. सो 9/5 जर आपण केलं तर 5 1 5 5 8 40 8 9 72. ओके, सो 72 आणि 72वर 32 जर जोडलं तर एकंदरीतच 104 फॅरनहाईट इतका आपल्याला जो काही तापमान आहे तो दिसून येतो आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहे ते एकंदरीतच आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023मध्ये विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो असे एकंदरीतच आपण गती, त्याच्यानंतर आहे कार्य, ओके, ऊर्जा, शक्तीच्या संदर्भाने बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे विद्युत खर्च. ओके, सो विद्युत खर्च देखील आपण या ठिकाणी काढलेला आहे. ओके, सो असे जे काही पार्ट 1मध्ये हे जे महत्त्वाचे जे टॉपिक होते त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पार्ट 2मध्ये एकंदरीतच आपण प्रकाश, त्या संदर्भाचे न्यूमेरिकल, त्यानंतर आहे ध्वनी आणि त्यानंतर आहे विद्युतधारा किंवा विद्युत इलेक्ट्रिसिटी संदर्भात जे काही न्यूमेरिकल्स विचारले गेलेले आहेत ते लवकरच आपण अपलोड करणार आहोत. ओके, सो या प्रश्नाचं जे काही आन्सर आपण काढून घेऊयात. आता या प्रश्नात दिलेलं आहे आणि हे जे काही प्रश्न आहेत एकंदरीतच गट क मुख्य परीक्षा 2019मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके, सो तुम्ही बघू शकता की ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेमध्ये देखील अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो आहे. 1000 वॅट शक्तीची विद्युत इस्त्री. ओके, सो इस्त्री अर्थात जे काही आयरन मशीन आहे, विद्युत आयरन मशीन दररोज 2 तास वापरली जाते. जर 1 किलोवॅट तासाचा अर्थात 1 किलोवॅट तासाचा दर ₹3 असेल तर त्या इस्त्रीसाठी अर्थात त्या आयरन मशीनसाठी मे महिन्यामध्ये वापरलेल्या विद्युत ऊर्जेची किंमत किती, असा एकंदर प्रश्न आहे. सो कीवर्ड कुठला दिलेला आहे तर 1000 वॅट शक्तीची विद्युत इस्त्री 2 तास वापरली जाते. याचा जो काही दर दिलेला आहे प्रति युनिट तो ₹3 दिलेला आहे आणि मे महिन्यामध्ये. ओके, आणि त्याची किंमत या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी जर आपण 1000 वॅट म्हणजे काय तर 1 किलोवॅट, 1000 वॅट म्हणजे काय तर 1 किलोवॅट आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो 1 किलोवॅट अर्थात आपल्याला या ठिकाणी 1000 वॅट बरोबर 1 किलोवॅट. ओके, सो 1 किलोवॅट अर्थात 1 युनिट आपल्याला युनिट दिलेलं आहे. 1 युनिट आणि दररोज 2 तास वापरली जाते. ओके, सो दररोज 2 तास वापरली जाते. 2 तास किती दिवस वापरले जाते तर मे महिन्यामध्ये. सो मे महिन्यामध्ये किती दिवस असतात तर 31 दिवस असतात. सो 31 दुने जर आपण केलं तर किती तास वापरला गेलेला आहे तर 62. ओके, सो 62 तास याचा वापर झालेला आहे. सो या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार आपण बघितलेलं आहे की E = अर्थात एक्सपेंडिचर वॅटमध्ये. ओके, सो वॅट म्हणजे थोडक्यात 1 किलोवॅट मध्ये आपण ते युनिटमध्ये काढत असतो आणि टाईम किती लागलेला आहे. सो त्यानुसार जर आपण हे या ठिकाणी अरेंज केलं किंवा समीकरण मांडलं तर एकंदरीतच खर्च किती झालेला असेल तर एकंदरीत या ठिकाणी 1 युनिट. ओके, सो 1 युनिट आणि टाईम लागलेला आहे 62 तास. सो 62 युनिटमध्ये. ओके, सो 1 किलोवॅट आणि 62 तास म्हणजे 62 युनिट इतका जो काही एनर्जी आहे किंवा शक्ती आहे त्या विद्युतने व्यापलेला आहे किंवा त्या आयरनने कंझ्युम केलेला आहे. ओके, सो आयरन मशीनने कंझ्युम केलेला आहे 62 युनिट. आता प्रति युनिट किती रुपये दर आहे तर ₹3 दर आहे. सो 62 इंटू जर आपण ₹3 केलं. ओके, सो ₹3 तर आपल्याला जो काही खर्च आहे किंवा किंमत किती आहे ते मिळणार आहे. ओके, सो 18 180 आणि 6 म्हणजे ₹186. ओके, सो ₹186 इतका जो काही बिल आहे किंवा एकंदरीत जी ऊर्जेची किंमत आहे ते आपल्याला मिळणार आहे. सो 186 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण जे महत्त्वाचे जे न्यूमेरिकल्स होते ते या ठिकाणी अभ्यासलेले आहे. ओके, सो तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात एकंदरीत रिव्हिजन व्हावा आणि यावर आधारित जर प्रश्न विचारलेले असेल तर ते आपल्याला सॉल्व करता यावा याच हेतून आपण हे जे काही न्यूमेरिकल्स आहे ते सॉल्व केलेलं आहे. ओके, सो लवकरच आपण पार्ट 2 देखील अपलोड करणार आहोत. त्याचा देखील नक्की फायदा करून घ्या. ओके, सो येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये ते स्कोर करण्यामध्ये हेल्पफुल होणार आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.